नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला आज भाऊबीजेच्या दिवशी मिळणार आहे। हो महिलांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही बातमी असणार आहे तुम्हाला जो ऑक्टोबरचा हप्ता आहे हा लवकरच मिळणार आहे। तर ऑक्टोबरचा हप्ता केव्हा मिळणार आहे आणि केवायसी बाबत एक मोठी अपडेट आलेली आहे। ही अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, नंतर आपण या व्हिडिओ बोलू। तर अगोदर हा व्हिडिओ हा पूर्ण बघून घ्या। विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली। त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींची ई-केवायसीची प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। ऑक्टोबरचा लाभही पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींची नाराजी नको म्हणून ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाईल आणि ई-केवायसी प्रक्रिया सुद्धा तुर्तास थांबवली। ई-केवायसी प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय। ऑक्टोबरचा लाभ पुढच्या आठवड्यात मिळणार असल्याची माहिती आहे आणि नंतर 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाही, तर निकषानुसार 70 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे। तर महिलांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे पुढच्या महिन्यात जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यामध्ये जर लाडक्या बहिणीची नाराजी आली तर याचा फटका सरकारला होऊ शकतो। कारण महिलांनो, ई-केवायसी केल्यामुळे अगोदरच 45 लाख महिला या ठिकाणी अपात्र झालेले आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जवळपास 70 लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे आणि जर 70 लाख महिलांनी जर वोट केले नाहीत तर परिणाम हा निवडणुकीवर होऊ शकतो। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हा पण तुम्हाला आता लवकर पाठवला जाणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये हा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे 31 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला 100% हा हप्ता पाठवला जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याच महिलांनी ऑक्टोबरचा हप्ता येईपर्यंत लाडक्या बहिणीची केवायसी करू नका। लक्षात ठेवायचं महिलांना, ज्या महिलाला भीती असेल की त्या अपात्र होऊ शकतात त्यांनी ते 100% केवायसी सध्या करायचीच नाही। पण ज्या महिलांना वाटत असेल की आपण ई-केवायसी केल्यानंतर पात्र राहू तर त्यांनी ई-केवायसी केली तरी चालेल, पण या ठिकाणी सध्या तुर्त बंद केलेली आहे। पण महिलांना वेबसाईट सुरू आहे, ई-केवायसीचं ऑप्शन पण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर तुमची ई-केवायसी या ठिकाणी होणार केली तर या बातमीनुसार आज सायंकाळपर्यंत ई-केवायसीचं ऑप्शन बंद केला जाऊ शकते। या बातमीनुसार सध्या ई-केवायसी करण्याचं ऑप्शन सुरू आहे। ज्या महिलांना ई-केवायसी केल्यानंतर अपात्र होण्याची भीती आहे त्यांनी या ठिकाणी ई-केवायसी करू नका। ऑक्टोबरचा हप्ता येऊ द्या, ऑक्टोबरचा हप्ता आल्यानंतर तुम्ही आपली ई-केवायसी करू शकता। आणि ज्या महिलांना वाटत असेल की आपण ई-केवायसी केल्यानंतर पात्र राहू शकतो त्यांनी आपली ई-केवायसी या ठिकाणी केली तरी चालेल, ठीक आहे। कारण सध्या ऑप्शन उपलब्ध आहे ई-केवायसी करण्यासाठी, ठीक आहे। बंद झाला असेल तर तुम्हाला काही दिवस आणखी वाट पाहावं लागतं। लक्षात ठेवायचं, ऑक्टोबरचा जो हप्ता आहे हा तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये पाठवला जाणार आहे, म्हणजे 31 ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबरचा हप्ता मिळून जाणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।